थोडीशी गोडसर तिखट कॅटेगरीमधली मिसळ आहे. ॲक्च्युली ना आमचे जे मसाले आहेत ना ते पिढ्यानपिढ्या म्हणजे 1945 सालापासून मिसळ आहे आपली. जे घरगुती काही मसाले आहेत, काही विकतचंही वापरतो, पण मोस्टली घरातले मसाल्यांमुळे ते एनहान्स करते, टेस्ट जरा वेगळी हे होते. आहे तिखट आहे मिसळ. आज मिसळ चुलीवर बनली. अच्छा, ओके. सिलेंडरचं शॉर्टेज सगळीकडे चालू आहे ना, ओके. तर मग भाजीसाठी आम्ही सिलेंडर वापरलाय, पण हां. मिसळ आजपासून म्हणजे चुलीवर बनेल जोवर सिलेंडर नाही आहे तोपर्यंत. कृपया एक मिसळ दोघांमध्ये खाऊ नये, अन्यथा 70 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतील. नमस्कार मंडळी, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आहे चैत्र शुद्ध प्रतिपदा, अर्थातच गुढीपाडवा हा सण. आणि माझ्या मागे बघू शकता तुम्ही गुढी उभारलेली आहे. आपण आता सध्या आपण आहोत पुण्यामध्ये. तुम्ही आपला मागचा व्लॉग जर बघितला असेल तर तुम्हाला ही गोष्ट माहीत असेल की आपण सध्या पुण्यात आहोत आणि गुढी उभारून झालेली आहे. आता म्हटलं की चला इथे आसपास कुठे जर फेमस काही हॉटेल्स असतील, फूड स्पॉट्स असतील तर ते आपण थोडेसे एक्सप्लोअर करूया. तर सध्या मी आहे पिंपरी चिंचवड एरियामध्ये. सो चला, मिसळ खायचा मूड झालेला आहे. सकाळचे वाजलेले आहेत 10. बाय द वे इथे पुण्यामध्ये आहे ना, म्हणजे आपल्याकडे कशी कोकणामध्ये अंगणामध्ये उंच गुढी उभारतात, तसं इथे नाही. इथे बघा आता गॅलरीमध्ये गुढी उभारलेली आहे. काही जणं दाराच्या जवळसुद्धा उभारत आहेत, काही जणं जिथे गॅलरी नाही आहे तिथे खिडकीतसुद्धा, पण सण साजरा करत आहेत. ही महत्त्वाची गोष्ट आहे. तरी सकाळच्या 10च्या मनाने ट्रॅफिक कमी आहे. आज पाडवा असल्यामुळे हां, सुट्टीचा दिवस. चिंचवड गावातील सुप्रसिद्ध मिसळवाले नेवाळे मिसळ मोरया भुवन 1945 पासून मित्रांनो ही मिसळ आहे असं इथे लिहिलंय. पुण्यात तुम्ही आलात की तुम्हाला पुणेरी पाट्या दिसतात. कृपया एक मिसळ दोघांमध्ये खाऊ नये, अन्यथा 70 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतील. हे बघा, हे पूर्ण मेनू कार्ड यांचं. मिसळ आणि 2 पाव हे आपण ऑर्डर केलं आहे, 90 रुपये आहे. आणि काय ऑर्डर केलं आपण? मसाला ताक. हां, मसाला ताक 23 रुपये आहे. मिसळ आलेली आहे आणि इथे सर्व करण्याची पद्धत आहे ना ती पण वेगळी आहे. बाय द वे एक गोष्ट सांगायला मी आता कॅमेरा ऑन केला आहे, ते म्हणजे काय माहिती आहे का की प्रत्येक व्हिडिओला ना मला कमेंट्स येतात की तू सगळ्यालाच चांगलं म्हणतोस, काहीला उत्तम म्हणतोस, अप्रतिम म्हणतोस. तर आजपासून आपण काय करणार आहे, आपण रेटिंग करणार आहे. आता रेटिंग म्हणजे काय, तर 3 गोष्टी त्यामध्ये ठरवणार आहे. पहिलं असेल की जर मला हे खाल्ल्यानंतर असं वाटलं की हे ठीक आहे, तर आपण म्हणणार आहे की बऱ्यापैकी आहे, तुम्ही ट्राय करू शकता. दुसरं रेटिंग जे आपलं असणार आहे म्हणजे बऱ्यापैकीपेक्षा वर, त्याला आपण म्हणणार आहे की हां ठीक आहे, चांगली आहे. आणि तिसरं म्हणजे सगळ्यात जर असं भारी वाटलं की एकदम खतरनाक आहे, तर आपण सांगणार आहे आपल्या रत्नागिरीचा शब्द, तो म्हणजे आडस. आता रत्नागिरीचा ब्लॉगर आहे, काहीतरी वेगळं पाहिजे ना. आता बऱ्यापैकी झालं, चांगलं झालं. मग सगळ्यात जर आवडली एकदमच की भाई इथे आलो पुन्हा की इथे येणारच, तर मी म्हणणार की ही डिश आडस आहे. तर चला आता आपण खायला सुरुवात करूया. मिसळचा रंग बघून कशी असणार, हे ऑब्व्हियसली ही तिखट कॅटेगरीमध्येच असणार आहे. हे मी कलर बघूनच सांगू शकतो. आणि हे सर्व करण्याची पद्धत पण वेगळी आहे. हे बघा, या साईडला इथे मटकी, कांदा, त्यानंतर शेव आहे आणि फरसाण थोडंसं या साईडला दिलेलं आहे. आणि या साईडला या भागामध्ये तिथे त्यांनी कट, रस्सा असं मिक्स केलेलं आहे. सो आपण काय करूया, आधी तिखट जास्त न लागण्यासाठी आपण पहिलं लिंबू पिळून घेऊया. चलो, सो पहिली नुसती मिसळ खाऊया, नंतर मग आपण पावासोबत खाऊया. म्हणजे कसं सारा मिसळची ओरिजिनल टेस्ट काय आहे ते कळेल. हे सगळं केलं मिक्स. पोहे पण आहे त्याच्यामध्ये.
सगळे माझ्याकडे बघतायत. थोडं गोड लागते मिसळ, थोडीशी गोडसर तिखट कॅटेगरीमधली मिसळ आहे. मध्ये मध्ये थोडंसं गोड पण लागतंय. नाही भाई, आहे तिखट आहे मिसळ. म्हणून पहिला घास खाऊन कधीही जज करू नये. मिसळ तिखट आहे. हे आहे वेगळीच चव आहे मिसळची. या चवीची मिसळ मी आजपर्यंत खाल्ली नव्हती. म्हणजे कदाचित पुणेरी मिसळ कॅटेगरीमध्ये येत असावी. बरोबर ना? चव म्हणाल तर तिखट आहे. नॉट मीडियम स्पायसी, नॉट कमी स्पायसी, तिखट आहे स्पष्ट पाहिजे. चांगलं तिखट आहे ना. जाड नाही एकदम जाड पण नाही आहे, पण तिखट आहे. आणखी एक गोष्ट सांगेन, फ्लेवरफुल आहे मिसळ. असं नाही आहे की नुसताच जाळ आहे का नुसतं तिखटाचं पाणी लागतं आहे, असं नाही आहे. तर भाजीची जी चव आहे ना ती मिसळमध्ये उतरलेली आहे आणि सो छान लागते. पोहे जरा भरपूर आहेत मिसळमध्ये. पोह्याचं जे प्रमाण आहे ना ते थोडं भरपूर आहे. म्हणजे आत्तापर्यंत मी ज्या ज्या ठिकाणी खाल्लं होतं त्यामध्ये भरपूर आहे. पण ओव्हरऑल म्हणाल या मिसळला जर मला रेटिंग द्यायचं असेल मगाशी सांगितल्याप्रमाणे तर मी सेकंड नंबर, म्हणजे असं म्हणेन की मिसळ चांगली आहे. तुम्ही एकदा येऊन ट्राय करू शकता. जर तुम्हाला जास्त म्हणजे तिखट खायला आवडत असेल तर डेफिनेटली तुम्हाला ही मिसळ आवडेल. पाहू नको भावा, थांबा आधी हेच पाव संपू देत. हे बघा, खास आपण कोल्हापूरचा माणूस आणला आहे मिसळ खायला. तिखट मिसळ कशी वाटते तुम्हाला? ऑनेस्ट रिव्ह्यू. मिसळ जरा तिखटच आहे. कोल्हापूर एवढी तिखट आहे? कोल्हापुरी चव वेगळी आहे. हां, मी पण तेच म्हटलं. कोल्हापुरी मिसळची चव वेगळी आहे, हिची चवच वेगळी आहे, होय की नाही? टेस्ट डिफरंट आहे. हे बघा, याचा कलर बघा, सॉलिड कलर आहे. सो हे जरा ॲड करून बघूया आपण त्याच्यामध्ये. आधीच तिखट आहे, हे टाकल्यावर जरासं आणखी ऑब्विसली तिखट होणार. पण ह्यामध्ये आहे ना बघा, हे बघा, हे मसाला आहे ना हे बघ एकदम असं घट्ट मसाला आहे. आणि ह्यामध्ये म्हणजे कांदा पण असं बघ असं कट केलेला व्यवस्थित त्यामध्ये कांदा दिसतोय. बारीक कट. हा, बारीक कट केलेला कांदा आहे ना या मसाल्यामध्ये व्यवस्थित दिसतोय. हे थोडं वेगळं आहे. सॅम्पल. अच्छा, इथे रस्स्याला सॅम्पल बोलतात ते? हो, सॅम्पल. उद्या थोडा बरं. नवीनच गोष्ट कळली. एक टाक घेऊन. आपल्याकडे आपण रस्सा बोलतो, इथे बोलतात काय सॅम्पल. सॅम्पल बोलतात इथे. जास्त तिखट लागलं तरी बघा यांच्याकडे हे ताक पण आहे, मसाला ताक. चांगले ताक. तू 2 घेतलेस काय? हो. ताक पाहिजे माझं एका ताकावर. ओके, आपण जास्त तिखट खाऊ शकतो. आपली कॅपॅसिटी आहे तिखट खायची. तर मित्रांनो, हॉटेलच्या ओनर आपल्यासोबत आहेत, गौरी नेवाळे मॅडम. तर काय सांगाल मॅडम तुमच्या मिसळविषयी? खूप एक वेगळ्या चवीची मिसळ होती ही. सो प्रिपरेशन कसं असतं तुमचं? ॲक्च्युली ना आमचे जे मसाले आहेत ना ते पिढ्यानपिढ्या म्हणजे 1945 सालापासून मिसळ आहे आपली. ओके. आता आमची 4थी पिढी काम करते. ओके. तर मग जे घरगुती काही मसाले आहेत, काही विकतचंही वापरतो, पण ओके. मोस्टली घरातले मसाल्यांमुळे ते एनहान्स करते, टेस्ट जरा वेगळी हे होते. ओके. आणि थोडासा एक वेगळा फ्लेवर जाणवला मिसळला, त्याच्या मागे काय कारण? आज मिसळ चुलीवर बनली. अच्छा, ओके. सिलेंडरचं शॉर्टेज सगळीकडे चालू आहे ना. ओके. तर मग भाजीसाठी आम्ही सिलेंडर वापरलाय, पण हा. मिसळ आजपासून म्हणजे चुलीवर बनेल जोवर सिलेंडर नाहीये तोपर्यंत. म्हणजे मी म्हणेन की तुमचे जे चाहते आहेत मिसळचे त्यांना एक काहीतरी वेगळा अनुभव मिळेल. आज सकाळपासून म्हणजे जवळपास जे चुलीचा धुराचा किंवा ह्याचा वास बाहेर जसा आला ना, गावातले तर सगळेजण आम्हाला थोडी राहिली तर ठेव, आम्हाला आज खाऊन बघायची. येस येस. आणि आपल्या मिसळमध्ये मला एक थोडासा गोडसरपणा जाणवला, त्याचं कारण काय आहे? थोडीशी गुळाची चव आहे. म्हणजे मिसळ तिखट तर आहेच, हा. मला घाम भरपूर आलेला आहे. पण एक काइंड ऑफ त्याला एक पटकन एक अशी चव जाणवते ना की थोडंसं गोड लागतंय.
हां सो थोडंसं गुळाचा गुळ वापर असतं त्यामध्ये. पुणेरी मिसळमध्ये गुळ असतं शक्यतो. हा शक्यतो थोडंसं. आणि आपण थोडंसं असं म्हणताय ना नाही प्रॉपर पुणेरी, हां आपण असं कोल्हापुरी पुणेरी हां थोडंसं आपली- तुमची स्वतःचीच आपली वेगळी स्वतःची. रेसिपी आहे. ओके म्हणजे आमचं काहीच नाही आहे त्यात. आमच्या पिढीचा ज्यांनी बनवलंय म्हणजे बबन नेवाळे म्हणून आहे, ओके त्यांनी चालू केलेलं आहे, माझे आजं सासरे. ओके तर त्यांचं हे आहे, आम्ही जे श्रेय लागतोय आता. ओके ओके थँक्यू मॅडम, तुम्ही तुमचा वेळ दिला त्याबद्दल आणि तुमच्या फ्युचरसाठी खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, मिसळ आपली आता खाऊन झालेली आहे. ऊन बघू शकता, ऊन भरपूर आहे. तर चिंचवड गावात किंवा पुण्यामध्ये आणखी कोणकोणत्या ठिकाणी आपण काय काय ट्राय केलं पाहिजे हे जर तुम्हाला माहीत असेल, तुमचे फेवरेट स्पॉट्स माहीत असतील किंवा जिथे काही काही चांगलं मिळतं हे तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करा. आपण तिथेसुद्धा व्हिजिट करूया. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.